विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे। आधी जागा वाटपावरून रस्सीखेच आणि अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर तरी ही निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल असं वाटत होतं, पण ते ठामपणे अजूनही सांगता येणार नाही। निवडणूक होण्याआधीच 5 आमदार ठरले, अनेक ठिकाणी विरोधकांनी माघार घेतली, काही ठिकाणी बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच आव्हान दिलं आणि काही मतदारसंघांमध्ये मुख्य विरोधी पक्षच मैदानात नाही। मग प्रश्न असा आहे की विधान परिषद निवडणूक खरंच निवडणूक आहे की आधीच ठरलेला राजकीय खेळ? चला 17 जागांचं हे संपूर्ण गणित समजून घेऊयात। तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्यातून निवडून आलेले नगरसेवक हे विधान परिषदेचे हे 17 आमदार निवडून देणार आहेत। मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतेय तोपर्यंत या 17 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झाल्या। म्हणजे 18 जूनला ज्यासाठी मतदान होणार आहे आणि 22 जूनला ज्याचा निकाल लागेल त्या 17 पैकी 5 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते निवडून गेलेत, कारण त्यांच्या विरोधामध्ये उमेदवारच नाहीये। अर्थात या 5ही जागी महायुतीचे उमेदवार बिनविरोध झाले, म्हणजे सत्ताधारी उमेदवार हे विजयी झाले आहेत, ते आमदार होणार आहेत। आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली जागा आहे ठाण्याची। इथं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक हे बिनविरोध झाले। त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार हे उमेदवार होते, पण त्यांनी माघार घेतली। आता यामध्ये दुसरी जागा आहे यवतमाळची। इथं शिंदेंच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळेंनी कालच अचानक माघार घेतली। त्यामुळे मवियाकडून सय्यद फारुक यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू होता, पण त्यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला आणि भाजपचे बंडखोर नितीन भुतळा यांची समजूत काढण्यात यश आलं आणि अशा पद्धतीनं इथं चतुर्वेदींविरोधात उमेदवार नाहीये, याचा अर्थ चतुर्वेदी हे बिनविरोध झाले। यामध्ये तिसरी जागा आहे पुण्याची। इथं राष्ट्रवादीचे श्रीमंत उमेदवार आणि पक्षप्रवेशाच्या काही तासामध्येच उमेदवारी मिळालेले विक्रम काकडे बिनविरोध आले। त्यांच्या विरोधामध्ये मवियामधील राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली। त्यांच्याच पक्षातील सुनील टिंगरे आणि भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी सुद्धा माघार घेतली। त्याच्यानंतर चौथी जागा जिथं बिनविरोध निवडणूक झालेली आहे ती आहे रायगडची। इथं राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेत, कारण मवियाकडून ठाकरेंच्या सेनेचे बाळ मानेंनी शेवटच्या क्षणी माघार घेतली। याशिवाय शिवसेनेचे बंडखोर जुईली दळवी यांनी सुद्धा माघार घेतलेली होती। शिवाय शेकापचे अरविंद म्हात्रे यांनीही अर्ज मागे घेतला आणि अशा पद्धतीनं रायगडची जागा बिनविरोध झाली। आता 5वी जागा आहे ती म्हणजे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीची। या मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी हे बिनविरोध विजयी झाले। काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यामुळे अर्थातच या ठिकाणी जे उरलेले उमेदवार होते भाजपचे, त्यांचा विजय झालाय आणि अशा पद्धतीनं 5 जागा या बिनविरोध झाल्यात। आता फक्त 12 जागांवर निवडणूक होणार आहे, पण त्यातल्या त्यातही नाशिकची जी निवडणूक आहे ती टफ दिसतीये, कारण इथं मवियानं उमेदवार दिलेला नाहीये, पण तरी सुद्धा महायुतीमधील शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध त्यांचाच मित्र पक्ष भाजपचे बंडखोर गोकुळ गीते रिंगणात आहे। ही जागा बिनविरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले, पण बंडखोरानं महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला सहकार्य करण्याची विनंती केली आणि अर्ज कायम ठेवला। आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं असेल की जे अधिकृत उमेदवार आहेत ती विनवणी करतात, समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, तसंही या ठिकाणी झालं। गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5-6 मिनिटं उरले होते तोपर्यंत या ठिकाणी प्रयत्न सुरू होते की गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी। अतिशय नाट्यमय अशा घडामोडी या ठिकाणी घडत होत्या, मात्र शेवटपर्यंत सुद्धा ते उमेदवारीचा हा अर्ज मागे घेण्यासाठी आले नाही आणि त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि उलट अधिकृत जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांना कॉल करून सांगितलं की आम्हाला सहकार्य करा। त्यामुळे इथं महायुतीचा जो अधिकृत उमेदवार आहे तो जिंकणार की बंडखोर जिंकणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। आणि अशा या सगळ्या नाट्यमय घडामोडी जशा एखाद्या सिनेमामध्ये घडतात, अगदी तशाच काहीशा घडामोडी नाशिकमध्ये घडल्या आणि त्यानंतर आता एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे नाशिकच्या या विधान परिषदेवर महायुतीचा अधिकृत उमेदवार जिंकून जाणार की बंडखोर? हे सगळं पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे। यानंतर पुढे जळगावमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आहे। इथं फरक फक्त एवढा आहे की अधिकृत उमेदवार हा भाजपचा आहे माहितीमधला आणि त्यांच्या विरोधामध्ये बंडखोर या शिंदेंच्या शिवसेनेच्या आहेत। भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन,
विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद तायडे हे रिंगणात आहे. त्यामुळे या ठिकाणी कोण जिंकणार तेही बघावं लागेल. याशिवाय सोलापूरमध्ये मवियामधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाला होता. तुम्ही त्यांच्याविषयी ऐकलेलं असेल. त्यांच्या अर्जावरची जी सही आहे सूचकाची ती बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांचा अर्ज बाद झाला. आता इथं भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख या दोघांचेच अर्ज आहेत. त्याच्यानंतर पुढची जागा आहे अहिल्यानगरची. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी तो मागे घेतलाय. काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणारे प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना इथं माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे तनपुरेंविरोधात फक्त अपक्ष दत्तात्रय पानसरे हे आहेत. त्यामुळे इथली निवडणूक सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. यानंतर पुढची जागा आहे छत्रपती संभाजीनगरची. छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे विरुद्ध MIMचे इसाक हाजी हे रिंगणात आहे. त्यामुळे इथं नेमकं कोण निवडून येणार, कोण आमदार होणार तेही बघावं लागेल. त्यानंतर नागपूरमध्ये काँग्रेसचे दुसरे क्रमांकावर असलेले उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही आणि राजेंद्र जंगले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्या विरोधामध्ये महायुतीचे डॉक्टर राजीव पोद्दार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेवर कोणाचा विजय होणार तेही बघावं लागेल. यानंतर पुढची जागा आहे नांदेडची. इथंही महायुतीमध्ये बंडखोरी झालेली होती, पण महायुतीला हे बंड शमवण्यात यश आलंय आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतलेली आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यानंतर परभणी हिंगोलीच्या या जागेमध्ये शिंदे सेनेचे सईद खान विरुद्ध UBT सेनेचे डॉक्टर विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कोण आमदार होणार याविषयी अपडेट आपण घेत राहूयात. हे पाहणं सगळं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. त्यानंतर पुढची जागा आहे धाराशिव लातूर बीडची. महायुतीकडून इथं भाजपचे बसवराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख हे त्यांच्या विरोधात आहेत आखाड्यामध्ये निवडणुकीच्या. त्यामुळे कोण जिंकणार ते बघावं लागेल. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेमधील सर्व 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहे. त्यामुळे 2 प्रमुख उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत, सत्ताधारी आणि विरोधक. त्यापैकी कोण जिंकेल ते बघावं लागेल. त्यानंतर सातारा सांगलीमध्ये सांगली साताऱ्याचे जे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि या ठिकाणी भाजपचे धैर्यशील कदम तसंच शरद पवारांचे राष्ट्रवादीचे अभयसिंग जगताप अशी लढत होणार आहे. त्याच्यामुळे या दोघांमधून नेमकं कोण जिंकणार याकडे सुद्धा लक्ष आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे सगळं हाताळत आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे पाटील आणि काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचितचे निलेश हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळं इथं तिरंगी लढत आपल्याला दिसते. आता कोण जिंकणार ते बघावं लागेल. आणि आता या निवडणुकीमधली 17वी जागा ती म्हणजे भंडारा गोंदियाची. इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर अशी लढत होणार आहे. तर अशा पद्धतीचं हे चित्र 17 मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी 5 हे आमदार ऑलरेडी झालेले आहेत, ते बिनविरोध निवडून आलेत आणि राहिल्यात 12 जागा. त्यामध्ये सुद्धा 3 ठिकाणी विरोधक निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आहेत आणि असे एकूण या 17 पैकी 8 जागांवर मविया हा प्रमुख विरोधी पक्ष जो मानला जातो तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाहीये. म्हणजेच इथून मविया लापता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यातून सुद्धा या 17 पैकी आता राहिलेल्या ज्या 9 जागा आहेत तिथं मवियाचा आमदार होणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मी असं का म्हणतेय, कारण ज्या 17 जागा होत्या त्याच्यापैकी 5 हे बिनविरोध आलेत आणि त्याच्यातही काही ठिकाणी मवियाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हते किंवा त्यांनी माघार घेतलेली होती आणि त्याशिवाय उरलेल्या 3 जागांवर सुद्धा तशाच पद्धतीची स्थिती आहे. त्यामुळे अशा 8 जागांवर मवियाचा उमेदवार नाहीये आणि उरलेल्या 9 जागांवर फक्त मवियाचे उमेदवार आहेत. त्यामुळे आता ते त्याच्यापैकी किती आमदार होतात याकडे लक्ष आहे आणि याशिवाय काही ठिकाणी महायुतीमधले जे मित्रपक्ष आहेत तेच एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. अर्थात
अधिकृत उमेदवार आणि त्याच्या विरोधामध्ये मित्र पक्षातला एखादा बंडखोर अशा पद्धतीची काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं ही पूर्ण निवडणूक होईपर्यंत, कारण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळाले होते, इंटरेस्टिंग घडामोडी या ठिकाणी घडलेल्या होत्या. त्यामुळं ही पूर्ण निवडणूक होईपर्यंत म्हणजे 18 जूनपर्यंत आणखी काही ट्विस्ट अँड टर्न्स या निवडणुकीमध्ये येतात का ते बघावं लागणार आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.